नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबद्दलच्या 6 मार्च 2026च्या जितक्या ताज्या अपडेट आल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊया. ओके, सो बेसिकली महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे सध्या तरी, आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते. ओके, सो आता अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की जानेवारीत लेट झाला, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लेट झाला हप्त्याला, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका येणार कधी? ओके, आता मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, आणि काही जिल्ह्यांमध्ये पैसा जमा होण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. ओके, सो बेसिकली आता काय झालं आहे सांगतो तुम्हाला. ओके, आता पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. ओके, पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. सरकारकडून आणखी एक महत्त्वाची अपडेट माहिती म्हणता येईल समोर आली आहे की काही महिलांची पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कारण काय आहे, खूप साऱ्या महिला ज्या आहेत त्या सरकारी कर्मचारी आहेत, आणि अशा महिलांनीसुद्धा ह्या फॉर्मला फिल केला आहे, आणि काही महिलांकडे उत्पन्न खूप जास्त आहे त्यांचं, अशा महिलांनीसुद्धा हा फॉर्म फिल केला आहे. तर अशा जणांचे फॉर्म आता रिजेक्ट करण्यात येत आहे, त्यामुळे पडताळणी सुरू आहे. ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ज्या भाड्याने राहतात, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. ओके, सो आता ज्या महिला या पात्रतेमध्ये बसत नाही, ज्यांना या योजनेबद्दल उत्पन्नाचं दाखल्याबद्दल क्रायटेरियात त्या बसत नाही आहेत, त्यांना आता रिजेक्ट करण्यात येत आहे. ओके, यामध्ये खालील गोष्टी तपासल्या जात आहेत. आधार कार्ड लिंक आहे का, बँक खाते सक्रिय आहे का, अर्जामध्ये दिलेली माहिती योग्य आहे का, आणि जर कोणती माहिती चुकीची आढळली तर त्या लाभार्थी महिलाचे पैसे थांबवू शकतात. ओके, सो अजून एक अपडेट म्हणजे KYC करणे आवश्यक आहे. आता सरकारने अजून एकदा रिमाइंडर दिला आहे. ओके, सो सरकारने महिलांना KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. जर तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते सर्व योग्यरित्या लिंक नसेल तर तुमचा हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो किंवा पेंडिंगवर जाऊ शकतो. त्यामुळे महिलांनो या गोष्टी लक्षात घ्या, आणि म्हणून सर्व महिलांनी आपली माहिती एकदा तपासून घ्यावी. ओके, आता नवीन अर्जाबाबत चर्चा सध्या सुरू झाली आहे. मला सुद्धा कमेंट आल्या होत्या खूप साऱ्या महिलांच्या की नवीन अर्ज आम्ही फिल करू शकतो का, तर अनेक महिलांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केले आहेत नवीन. ओके, सो सरकारने अजून काही अर्ज प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे. ओके, सो म्हणून पुढील काळात नवीन पात्र महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता ज्या महिलांना वगळण्यात आलं आहे, ज्या योजनेत बसत नाही, त्यांना काढणार, आणि ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी योजना आहे. ओके, आता सरकारचा एक सल्ला आहे. ओके, महत्त्वाचा सल्ला आहे की सरकारने महिलांना स्पष्ट सांगितले आहे की सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असं सरकारचं म्हणणं आहे. आणि अधिकृत माहिती फक्त सरकारी वेबसाईटवर चेक करा किंवा जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन इथूनच घ्यावी तुम्ही. ओके, तर बहिणींनो, ही होती 6 मार्च 2026ची लाडकी बहीण योजनेबद्दलची ताजे अपडेट. आणि जर तुम्हाला अशाच सरकारी योजना आणि ताज्या बातम्या मराठीत पाहिजे असतील तर व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा, आणि चॅनल माझं बडी नावाचं आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.